विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, टीईटी 2013 ते 2025 पर्यंत जेवढेही पेपर झालेले आहेत, मागील पेपर आणि संभाव्य प्रश्नपत्रिका कशी येऊ शकते याच्यावर आपले घटक चालू आहे। घटक क्रमांक आजचा आहे 8। तर मित्रांनो, जर आपण मागील घटक बघितला नसाल तर द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे नवीन लेक्चर घेतले जातील त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच समजेल। तर मित्रांनो, चालू करूया मराठी व्याकरण। मराठी व्याकरणचा जे मागील आलेले प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये आपण प्रश्न बघतोय, सविस्तरपणे चारही पर्यायाचा विचार करूया। तर आजचा प्रश्न बघूया। नंबर 1, पूजा उद्या येणार आहे ना? प्रश्नार्थी चिन्ह इथं वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला। पूजा उद्या येणार आहेत ना आणि वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। तर वाक्याचे प्रकार बघूया आपण। नंबर 1, विधानार्थी। विधानार्थी आहे का? नाही। नकारार्थी आहे का? नाही। प्रश्नार्थी आहे का? हो। काय आहे? प्रश्नार्थ आहे, कारण की प्रश्न विचारत आहे पूजाला, पूजा उद्या येणार आहे ना? प्रश्न विचारत आहे म्हणून हे प्रश्नार्थी आहे। उद्गारार्थी आहे का? नाही। तर मित्रांनो, प्रश्न दुसरा बघूया। वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। क्रियापद, वाक्याचा क्रियापद सगळ्यांना माहितच आहे। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। क्रियापदाचे काही प्रकार पडतात, त्याच्यात सकर्मक असते, आकर्मक असते, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद असे बरेच क्रियापदाचे प्रकार पडतात। तर आपण बघूया, जे वाक्यातील क्रियापद आपल्याला दिलं आहे त्याचा प्रकार बघूया। मित्रांनो, कुत्रा भुंकू लागला, कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली। याच्यात किती क्रियापद आलेले आहेत? असं आपल्याला वाटते की याच्यात क्रियापद किती आलेले आहेत? तर कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली याच्यात धातू सदित आणि सहाय्यक क्रियापद आलेले आहेत। मित्रांनो, धातू सदित आणि सहाय्यक क्रियापद, पळू धातू सदित आणि जे त्याला सहाय्य करते, जे त्याला मदत करते त्याला सहाय्यक क्रियापद बोलतो। लागले हे काय आलेले आहे? सहाय्यक क्रियापद आलेले आहेत। तर शक्य क्रियापद आहे का? नाही। शक्य क्रियापद म्हणजे काय? जर क्रियावाचक शब्द एखादी क्रिया करण्यासाठी जर तो शक्य असेल, उदाहरणार्थ त्याला ती शक्य होत असेल, आता मला चालवते, आता मला खाववते, हे काय झाले? शक्य। म्हणजे मी शक्य, मला मला माझी कॅपॅसिटी आहे खायची, माझी कॅपॅसिटी आहे चालायची, तर तो काय झाला? शक्य क्रियापद झाला। हा उत्तर आहे का आपला? नाही। नंबर 2, संयुक्त क्रियापद। हो, संयुक्त क्रियापद आहेत, त्याच्यात सपोर्टची गरज लागते याला। पळू लागली, पळू हा धातू सदिच असून लागली हा सहाय्यक क्रियापद आहे, म्हणून हा काय? संयुक्त क्रियापद आहे। प्रयोजक क्रियापद आपला उत्तर झालाय, पण आपण विश्लेषण बघताना प्रयोजक क्रियापद, जर क्रिया एखादी क्रिया करण्यास सक्षम नसेल, ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेत असेल, तर त्याला काय आपण म्हणतो? प्रयोजक क्रियापद म्हणतो। आणि सकर्मक क्रियापद, एखाद्या वाक्यात जर कर्म असेल तर तो काय झाला? सकर्मक क्रियापद झालाय। उदाहरणार्थ आनंदी अर्जली येते। नंबर 3 बघूया, पिशवीत काय? नंबर 3, पिशवीत काय आहे ते कोणालाच माहिती नाही। पिशवीत काय आहे ते कोणालाच माहित नाही। अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा। अधोरेखित सर्वनाम कोणता आहे? हा कोणाला, याचा आपल्याला हे ओळखायचा आहे, प्रकार ओळखायचा आहे। मित्रांनो, आतापर्यंत टीईटी मध्ये नाम सर्वनाम याच्यावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून नाम सर्वनाम विशेषण क्रियापद उभयनामी अवयव केवलप्रयोगी अवयव शब्दयोगी अवयव हे तुम्ही पाठच करून ठेवा, जेणेकरून तुमचा एक पण प्रश्न जाणार नाही। तर मित्रांनो, आपल्याला काय विचारले? कोणालाच माहिती नाही, कोणालाच। तर हे संबंध जे सर्वनामाचे प्रकार आहेत, मूळ सर्वनाम 6 आहे आणि 9 प्रकारचे सर्वनाम आहेत। प्रकार 6 आहे पण 9 प्रकारचे सर्वनाम आहे। तर मित्रांनो, याच्यात अनिश्चित आहे का? कोणालाच, कोणाला माहित आहे का? अनिश्चित म्हणजे जी संख्या आपल्याला माहिती नसते, ज्या संख्येचा आपण अंदाज करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? अनिश्चित सर्वनाम म्हणतो। म्हणून अनिश्चित हा आपला उत्तर योग्य आहे। आता उत्तर योग्य झाला, पण संबंधी 2 नंबर बघूया आपण विश्लेषण करताना। संबंधी, संबंध दर्शवलेला आहे का? याच्यात नाही। संबंधीसाठी जो तो हे जर वाक्यात आले असतील तर जो तो, तर ते काय आहे? संबंधी आहे। दर्शक, एखादी वस्तू लांबची किंवा जवळची असेल त्याला हा ही हेने दाखवत असताना, ती वस्तू किंवा त्या वस्तूंना दाखवत असताना आपण तो काय होतो? दर्शक सर्वनाम होतो।
आणि प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी जेवण करणार का, येणार का, कधी येणार का, हे प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. तर 4 नंबरचा बघूया. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा विषय असेल. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा काय असेल, दुसरा विषय असेल. तर आपल्याला काय ओळखायचं आहे मित्रांनो, याच्यात काळ ओळखायचा आहे. काय ओळखायचं आहे, वाक्यातील काळ ओळखा. काळ, वाक्यातील काळ ओळखताना काळाचे 3 प्रकार पडतात आणि त्याचे उपप्रकार सगळ्याचे एक एक. आता भूतकाळ, हे भूतकाळाचे 4 प्रकार पडतात, 4 उपप्रकार पडतात. वर्तमान काळ त्याचे 4 उपप्रकार पडतात आणि भविष्यकाळ त्याचे पण 4 उपप्रकार पडतात. पण मूळ काळ किती आहे, 3च आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर मित्रांनो, वाक्यातील काळ ओळखायचा आहे. काय, गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा विषय असेल. काय म्हणतो तो, दुसरा विषय असेल. असेल कशात आहे, भविष्यकाळात आहे. तर मग पूर्ण भविष्यकाळ आहे का, नाही. पूर्ण झाली क्रिया तर भविष्यात पूर्ण होत असेल क्रिया तर त्याला पूर्ण भविष्यकाळ म्हणतात. पण पूर्ण आहे का, नाही. साधा भविष्यकाळ आहे का, हो. काय आहे, साधा भविष्यकाळ आहे. रीती भविष्यकाळ आहे का, नाही. पुढील शब्द बघूया. वाक्यात नसलेले विरामचिन्हे कोणती. वाक्यात नसलेले विरामचिन्हे आपल्याला बघायचे आहे. एक वाक्य दिलेलं आहे, याच्यात कुठली विरामचिन्हे नाही ती आपल्याला पाहायची आहे. तर मित्रांनो, मीनू सांगू लागली, मीनू सांगू लागली, इथं काय, इथं कॉमा आहे, इथं काय डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. मीनू सांगू लागली आजोबा वेबसाईट म्हणजे संकेत, इथं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे. ज्या वाक्यावर आपण जोर देऊन बोलतो तिथं काय वापरतो आपण, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरतो. संकेतस्थळ, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा पण स्थळ कळलं का आता, इथं प्रश्नार्थी काय. तर आपल्याला वरील याच्यातून कुठला चिन्ह नाही ते बघायचं आहे. कुठला चिन्ह नाही, नसलेला चिन्ह बघायचा आहे. तर मित्रांनो, नंबर 1 स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे कॉमा, जे की एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यावर ते दाखवण्यासाठी आपण स्वल्पविरामचा वापर करतो. म्हणजे स्वल्पविराम आहे का, हो. हे बघा स्वल्पविराम आहे. हा उत्तर चुकला. जे नाही ते विचारलेलं आहे आपल्याला. प्रश्नार्थक आहे का, हो. हे बघा प्रश्नार्थक, इथं प्रश्नार्थक पण आहे, मग हा पण चुकला. संयोग चिन्ह आहे का, संयोग चिन्ह नाही. संयोग चिन्ह नाही. संयोग चिन्ह आहे का, संयोग चिन्ह नाही. संयोग चिन्ह कुठं असते, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला असेल तर तिथं कशाला वापर करतो आपण, संयोग चिन्हाचा वापर करतो. संयोग चिन्ह नाही. संयोग चिन्ह नाही म्हणजे नसलेला आपला उत्तर होता. आणि पूर्णविराम, पूर्णविराम म्हणजे वाक्य पूर्ण झालं असेल तर आपण पूर्णविराम देतो. पण पूर्णविराम पण याच्यात आहे. नंबर 6 पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता. मित्रांनो, उपसर्ग आणि प्रत्यय हे 2 प्रकार पडतात. उपसर्ग म्हणजे वाक्याच्या अगोदर येतो आणि प्रत्यय म्हणजे नंतर येतो. तर आपल्याला काय म्हणतात इथं, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता. तर मित्रांनो, गुलामगिरी याच्यात उपसर्ग आहे का, नाही. याच्यात काय, प्रत्यय आहे, गिरी. त्याच्यानंतर कलाकार, याच्यात पण कार काय, प्रत्यय आहे. त्याच्यानंतर दिलेला आपल्याला प्रतिसाद, हो. याच्यात प्रति काय आहे, प्रति उपसर्ग आहे. प्रति उपसर्ग आहे, हेच आपला उत्तर आहे. आणि मानवतात पण हे नाही, उपसर्ग नाही. कमळ, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेले शब्द ओळखा. कमळ, कमळ म्हणजेच नलिनी, कमळ म्हणजेच राजीव, कमळ म्हणजेच पद्म, कमळ म्हणजेच नीरज, कमळ म्हणजे अंबुज. हे कमळाचे बरेच समानार्थी शब्द आहेत. आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दाची पण सिरीज घेणार आहोत. त्याच्यात तुमचे सगळे समानार्थी आणि विरुद्धार्थी हे शब्द कंप्लीट होईल. आणि आतापर्यंत जास्तीत जास्त सगळ्यात प्रश्नपत्रिका 2-3 प्रश्न तरी समानार्थी विरुद्धार्थी विचारले जातात. आणि मित्रांनो, जेव्हा आपल्याला पॅरेग्राफ दिला जातो, पॅरेग्राफात पण आपल्याला समानार्थी विरुद्धार्थीचा अर्थ म्हणजे जवळपास 4-5 प्रश्न तरी समानार्थी विरुद्धार्थीवर प्रत्येक पेपरमध्ये असतो. तर ते आपण पाठ करतो, आपलं बिलकुल चुकणार नाही. आणि समानार्थी विरुद्धार्थी जे वारंवार वाचल्याने पाठ होते, असं आपण एकदा वाचून सोडल्यानंतर पाठ होत नाही. तर कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे आपल्याला. पंकज, पंकज म्हणजे कमळ आहे का, हो. पंकज म्हणजे कमळ आहे, पण आपल्याला नाही पाहिजे, हे चुकीचा झाला आपला. नीरज, नीरज म्हणजे कमळ आहे, पण हा पण चुकीचा झाला. अंबुज, अंबुज म्हणजे कमळ आहे, हा चुकीचा झाला. अग्रज आपला उत्तर आहे, नसलेला वगैरे आहे. अग्रज म्हणजे काय मित्रांनो, अग्रज म्हणजे पहिले जन्मलेला, अग्रज म्हणजे मोठा, पण अग्रज म्हणजे कमळ नाही. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. न बसणारा, गटात न बसणारा. प्रश्न वाचत असताना आपल्याला प्रश्न हा व्यवस्थित वाचायला पाहिजे. गटात न बसणारा आहे की गटात बसणारा आहे,
नसलेला आहे की असलेला आहे, असे बरेच प्रश्न निगेटिव्ह स्वरूपात असतात. आपण त्याला पॉझिटिव्ह स्वरूपात करून आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो उत्तर आपला चुकतो. हा उत्तर आपला चुकू नये म्हणून आपल्याला प्रश्न वाचताना बारीक लक्ष द्यायला पाहिजे. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर है, तुरुंग, वारू आणि गज. मित्रांनो, है, तुरुंग, वारू, गज हे कशाचे समानार्थी आहेत? हे एकच समानार्थी आहेत. कशाचे? घोडा. घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. कुठले कुठले? है, तुरुंग, वारू. पण गज, गज आहे का? नाही. मग नसलेलाच पाहिजे आपल्याला. नसलेला कुठला आहे? गज आहे. म्हणून उत्तर काय आपल्याला? गज राहणार आहे. गज म्हणजे काय होते मित्रांनो? गज म्हणजे हत्ती. पण वारू, तुरुंग, है हे म्हणजे हे काय आहेत? हे घोड्याचे समानार्थी शब्द आहेत. नंबर 9 घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. सगळ्यांनाच माहित आहे घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. पण एवढे सोपे प्रश्न का विचारतात टीईटीला? हे प्रश्न बघा सगळ्यांना येते, सोपे प्रश्न आहे. का विचारले जातात? त्यांना माहित आहे जिथं सोपा तिथं धोका. म्हणजे जिथं आपण सोपे देऊ तिथं गडबडीमध्ये आपण चुकवणार आणि आपला मार्क जाणार. म्हणून प्रत्येक प्रश्नपत्रिका जर आपण चांगल्या प्रकारे विश्लेषण केला तर 80% प्रश्न हे सोपेच असतात. आणि आपल्याला पाहिजे किती? 55-60%. 80% तर आपल्याला भरपूर झाले टीईटी पास व्हायला. सोप्या प्रश्नावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि ते सोपे प्रश्न आहे, 150 प्रश्नाचा पूर्ण विचार न करता आपल्याला जेवढे प्रश्न लागतात कमीत कमी 100 प्रश्न, 100 जवळपास 120 प्रश्न असे असतात ते सर्वसाधारण म्हणजे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना येतात. आपण सर आता तुम्ही शिक्षक आहात आपल्यासारखे, मी सर्वसाधारण आहात पण तुम्ही हाय क्वालिटीचे आहात. म्हणून तुम्हाला 150 पैकी जवळपास 100 मार्क तरी पडायला पाहिजेत. घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. तर मित्रांनो, किलखाना आहे का? नाही. बाग आहे का? हो. गोठा म्हणजे आपण जे घरी बांधतो जनावरांसाठी याला गोठा म्हणतात. आणि आरामगृह म्हणजे हे तर सगळ्यांना माहीत आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, शाळेच्या स्नेह संमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? पत्र कुठल्या प्रकारचे पत्र आहेत? विनंती पत्र आहे, चौकशी पत्र आहे की साहित्य मागवण्यासाठी मागणी पत्र आहे? हे बरेचसे प्रश्न आपल्याला आतापर्यंत आपण बघितलो. पत्राचे हे जे प्रकार पडतात त्याच्यावर आपण एक छोटासा लेक्चर घेऊया. 1-2 मिनिटात होईल तो. पण तो सगळे पत्र जर आपण पाठ केलो तर पत्राचा प्रश्न आपला सॉल्व्ह होऊन जाईल. पत्र जर चुकणारच नाही. का नाही चुकणार? कारण की जर आपल्याला ते वारंवार आपल्या डोळ्यासमोरून गेलो तर व्हिडिओ आपण बघत राहिलो तर चुकणार नाही. आणि पत्रावर प्रश्न 100% विचारलं जातं म्हणजे विचारलं जातं. हे असे 2-4 टॉपिक असे आहेत सगळ्या वर्षी त्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. तर मित्रांनो, पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र. पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी अभिनंदन पत्र आहे का? नाही. जर आपल्याला एखादी आपल्याला समजा आपल्याला चांगले गुण मिळाले असेल किंवा आपल्या पालांना मूल्यांना चांगले गुण मिळाले असेल तर अभिनंदन पत्र पाठवतात. पण अभिनंदन पत्र आहे का? नाही. उत्तर चुकला. सूचना पत्र. जर काही सूचना करायची असेल, उदाहरणार्थ उद्या कार्यालयाला सुट्टी आहे, ही काय झाली? सूचना आली. सूचना पत्र आहे का? नाही. 3 नंबर तक्रार पत्र. नाही. जर आपल्याला त्या गोष्टीपासून तक्रार होत काही जर प्रॉब्लेम असेल तर आपण तक्रार पत्र लिहितो. पण इथं तक्रार पत्र आहे का? नाही. आणि निमंत्रण पत्र. हो, पाहुण्यांना बोलवायचे असेल तर निमंत्रण पत्र लिहावा लागतो. 11वा बघूया. पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. विरुद्धपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. बराबर जोडी ओळखायची आहे का? नाही. कोल्हा कोल्हिणी ही बराबर आहे पण आपल्याला ओळखायची चुकीची, म्हणून हा उत्तर आपला चुकला. मोर लांडोर बराबर आहे जोडी पण आपल्याला ओळखायची आहे चुकीची, हा आपला चुकला. त्याच्यानंतर बोका भाटी हो जोडी बराबर आहे पण आपल्याला चुकीची पाहिजे, पण हा पण चुकला. आणि एक आहे सुख सरिता. सुख सरिता होत आहे का? सुख सरिता चुकीची जोडी आहे म्हणजे उत्तर आपला बराबर आहे. सुख म्हणजे काय होतो? सुख म्हणजे पोपट आणि त्याची जी हे आहे ते मैना पाहिजे, पण हे इथं काय सरिता आहे. नंबर 12 डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी ही ओळख नाही. ओळख नाही आहे हे महत्वाचं आहे आपल्याला. हे बघणं प्रश्नाच्या शेवटी हे बघणं महत्वाचं आहे. तर मिसाईल मॅन हो पण आपला उत्तर आपल्याला नाही पाहिजे. मिसाईल मॅन होते का? हो पण उत्तर नाही पाहिजे. उत्तर चुकला. शास्त्रज्ञ हो पण आपल्याला नाही पाहिजे, हे पण होते. गायक होते का? नाही. गायक होते का? नाही. म्हणून उत्तर आपला 3 आहे. आणि माजी राष्ट्रपती हो माजी राष्ट्रपती होते. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला कंटिन्यू जर सिरीज बघायची असेल तर तुम्ही द प्रियांशी आयांशी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करू शकता. आणि मित्रांनो,
त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा, जेणेकरून मी जे शिकवणार आहे, जे व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला लवकर कळेल आणि तुम्ही 2026 जी 28 जूनला टीईटी होणार आहे ती तुम्ही मिस करणार नाही. त्याच्यात तुम्ही चांगले गुण घेऊन पास होऊ शकाल जर हा व्हिडिओ, आणि मी तुम्हाला पीडीएफ नोट पण देणार आहे. पीडीएफ नोट्स आणि त्याच्यात ऑडिओ क्लिप पण आहे, जे की समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी आणि वाक्यप्रचार, रसग्रहण असे बरेचसे ऑडिओ क्लिप मध्ये आहे. तुम्ही काम करत करत, काही करत करत तुम्ही ते ऐकू शकता आणि रोज रोज ऐकल्यानंतर आपला समानार्थी, विरुद्धार्थी हे प्रश्न बिलकुल चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिवस म्हणून साजरा करतात? पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिवस म्हणून साजरा करतात? 3 जानेवारी. हो, 3 जानेवारी हा बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 3 जानेवारी हा बालिका दिवस म्हणून साजरा करतात. का? कारण की 3 जानेवारी हा कोणाचा जन्मदिवस आहे? 3 जानेवारी हा सावित्री आई यांचा जन्मदिवस आहे. त्याच्यामुळे स्त्रीला जे चांगले दिवस आले आता ते आईमुळे झाले, म्हणून आपण त्यांना 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा करतो. 14 नोव्हेंबर काय आहे? 14 नोव्हेंबर आहे का? 14 नोव्हेंबर नाही. 14 नोव्हेंबर बालदिन आहे, बालिका दिवस नाही. 11 नोव्हेंबर मौलाना अब्दुल कलाम जे शिक्षण मंत्री होते भारताचे, त्यांचा जन्मदिवस आहे. आणि 30 जानेवारी ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. यांची हत्या झाली होती 30 जानेवारी 1948 ला. पुढचा प्रश्न बघूया. गीताई ह्या ग्रंथाचे लेखक कोण? गीताई, गीता रहस्य असे बरेचसे प्रश्न विचारले जातात आपल्याला. पुस्तक आणि लेखक, लेखकचे टोपण नाव, हे सगळं आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे आपण केलं होतं आपला प्रश्न बिलकुल चुकणार नाही. तर आपल्याला इथं बघायचं आहे गीताई. तर गीताई संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं का? नाही. का? संत ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव पासष्टी लिहिली, त्याच्यानंतर काय लिहिली त्यांनी ज्ञानेश्वरांनी? आणि विनोबा भावे आहे का? हो. गीताईचे लेखक कोण आहे? विनोबा भावे आहे. लोकमान्य टिळक आहे का? नाही. लोकमान्य टिळक कोणाचे लेखक आहे? गीता रहस्य याचे लेखक आहे, पण गीताईचे लेखक कोण आहे? विनोबा भावे. 4 नंबर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हे उत्तर आहे का आपलं? नाही. कारण की राष्ट्रसंत जे होते, माणूस द्या मला, माणूस द्या असे राष्ट्रसंत म्हणायचे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी काय लिहिलेलं आहे? त्यांचा ग्रामगीता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही पीडीएफ नोट पण घेऊ शकता. पीडीएफ नोट्स तुम्हाला घ्यायची असेल तर 7517 08 3504 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय पाठवून तुम्ही पीडीएफ नोट आणि ऑडिओ क्लिप घेऊ शकता. याची फी फक्त 199 रुपये आहे. ते तुम्ही पेड करून पीडीएफ नोट्स आणि ऑडिओ क्लिप घेऊ शकता. हे व्हिडिओ तुम्हाला फ्री मध्ये आहे. व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघू शकता आणि पीडीएफ नोट्स आणि ऑडिओ क्लिप याची तुम्हाला फक्त फी आहे ती 199 रुपये. ते तुम्ही कंटिन्यू केला हे व्हिडिओ आणि पीडीएफ नोट्स आणि ऑडिओ क्लिप, तर तुम्हाला टीईटी पास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. धन्यवाद.